नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? तर चला, मॅजिक अकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तर चला तर आपण बघूया आज काय आहे. तर लेवल आपण जे सध्या शिकत आहोत ते लेवल 5 मध्ये आहोत. आपण लेवल 5 मध्ये शेवटची जी स्टेप आहे, जे शेवटचा चॅप्टर आहे ते बघत आहोत. 4 अंकी गुणाकार. याआधी आपण गुणाकार बघितले, हे 4 अंकी वर्ग बघणार आहोत. सॉरी, 4 अंकी वर्ग. याआधी आपण 3 अंकी वर्ग बघितले, 4 अंकी गुणाकार बघितले मोठे. आता हे थोडासा आणखीन मोठा 4 अंकी गुणाकार आहे. तर बघा कसा करायचा आहे, काय करायचं आहे. तर बघूया आपण काय करायचं आहे. बघा 7 8 9 4 याचा वर्ग 623 15 236 हे आलेलं आहे. ह्याला आपण रेग्युलर पद्धतीने जर करायला गेलो तर खूप टाइम लागतो. तर आपण ह्याला शॉर्टकट पद्धतीने करूया. तर वही पेन सोबत ठेवा. माझा व्हिडिओ चालू व्हायच्या आधी वही पेन सोबत ठेवा, जेणेकरून आपल्याला गणित लिहिता येईल आणि समजेल कसं आहे काय. तर चला तर आपण व्हिडिओ चालू करूया. बघा स्टेप आहेत सर्व कसे आहेत मी तुम्हाला समजून सांगतो. हे प्रिंट केलेलं आहे, टाईप केलेलं आहे, नोट्स मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. तर बघा, आता पहिली स्टेप काय बघा, 4 अंकी वर्ग. आता सुरुवातीला काय करायचंय, आपलं कमीत कमी 7 अंकी उत्तर असते 4 अंकीचं, म्हणून आपण 6 रेषा वडल्या. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे 7 रकाने होतात. बघा 7 बॉक्स होते. 1 2 3 4 5 6 1 2 3 झाले, 7 बॉक्स झाले. तर बघा ते झाल्यानंतर हे 4चा स्क्वेअर लिहायचा. इथं 4चा स्क्वेअर सर्वांना माहिती आहे. 4चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर किती आहे 16 आणि 7चा स्क्वेअर किती आहे 49. 7 गुणिले 7 49, 4 गुणिले 4 16. पहिली स्टेप आपल्याला मिळाली. आता सेकंड जी स्टेप आहे, ह्या संख्येचा गुणाकार करायचा. 9 चोक 36 आणि 36 ची दुप्पट 72, म्हणजेच 9 चोक 36 गुणिले 2. बघा 36 गुणिले 2 करायचं, सिंपल गुणाकार आहे. 6 दोन्ही 12, हाताला 1, 3 आणि 1 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7. इथं 72 या दुसऱ्या बॉक्स मध्ये लिहायचं. नंतरची थर्ड स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे. जसं आपण इथून बघितलं, आता ह्या बघितलं तसंच आता इकडचं बघायचं. हे कट करून 7 आणि 8 याचा गुणाकार करायचा. 7 8 जा 56. बघा 7 8 जा 56, 56 7 8 56, 56 गुणिले 2 112. इथे 112 आपण लिहिलं आहे. या बॉक्स मध्ये आपण लिहायचं. 56 गुणिले 2 गुणाकार करायचा, सिंपल. 6 दोन्ही 12, चला 1 आणि 6 5 दोन्ही 10 आणि 1 11. 112 आपण या बॉक्स मध्ये लिहिलं. आता चौथी स्टेप जी आहे, चौथी बघा, ही संख्या सोडायची 7. बघा ही 7 संख्या सोडलेली आहे. बघा 7 संख्या सोडलेली. आता बघा मी जे कर्सर आहे, हे 4 आणि 8, 4 आणि 8 चा गुणाकार करायचा. 4 आणि 8 चा गुणाकार किती येते, 8 चोक 32, 4 8 जा 20, सॉरी 4 8 जा 32, 32 इंटू 2 32 गुणिले 2 64. आणि ही जी मधली संख्या आहे, जी मधल्या संख्येचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे, कारण की आपण वर्ग काढू. 32 गुणिले 64, 64 अधिक 81, 9चा वर्ग 81. 64 आणि 81 ची सिंपल बेरीज करायची. 4 आणि 1 5 आणि 8 आणि 7 14, 14 145 आपण इथं लिहायचं. आता झाल्या स्टेप 4. आता बघा स्टेप 5. बघा स्टेप 5 कशी करायची. स्टेप 5 जी आहे, ह्या याचा गुणाकार करायचा. इकडची संख्या सोडून, कोणती ही 4, आपण इकडची संख्या सोडून आता ह्याचा गुणाकार करायचा. 9 गुणिले 7, 9 गुणिले 7 किती होते 63, 63 गुणिले 2, 63 दोन्ही 126. बघा सिंपल गुणाकार आहे. 63 गुणिले 3 दोन्ही 6, चला 1 6 दोन्ही 12. ठीक आहे, 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही 12, 126 आपण लिहिलेला आहे. आता ही जी मधला अंक आहे, मधला अंक तसाच राहिला, याचा वर्ग घ्यायचा. कितीचा, 8चा वर्ग. 8चा वर्ग किती आहे 64, 8 8 जा 64. ह्या दोघांचीही बेरीज करायची. 126 अधिक 64, ही संख्या कशी आली 126 आणि 64. 6 4 10, चला 1 6 3 9 आणि 1 दशाल तसं, म्हणजे 190 याची बेरीज आली आहे. या बॉक्स मध्ये आपण लिहिली. आता जी 6वी स्टेप आहे, जी मधली स्टेप आहे, बघा ह्या आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचा. कोणती, ह्या आणि ह्या. 7 चोक 28, 7 चोक 28 आणि 28 दोन्ही 56, 28 गुणिले 2 करायचा गुणाकार 56 आणि 8 9 72, 72 गुणिले 2 किती 144, 2 दोन्ही 4, 7 दोन्ही 14. आता या दोघांचीही बेरीज करायची, दोघांचीही बेरीज करायची. व्हिडिओ
मोठा होईल पूर्ण बघा. समजेल नसेल तर डबल बघा, काही अडचण नाही. डबल डबल वेळेस बघा, लक्षपूर्वक बघा आणि या आधीची व्हिडिओ बघून घ्या आणि याची किती आले बघा. 9 7 बघा, परत बघूया आपण. 7 चोक 28, 28 दोन्ही 56, 8 9 72 आणि 72 दोन्ही 144. दोघांची बेरीज करायची. 6 आणि 4 10, चला 1. 5 आणि 4 9 आणि 1 10, चला 1. 256 अधिक 144 200. आपण या बॉक्स मध्ये 200 लिहिले. आता आपल्याला सर्व संख्या मिळालेल्या आहेत. सर्व संख्या मिळालेल्या आहेत. 4 चा वर्ग मिळाला 16. आपण या सर्व संख्या बॉक्स मध्ये घेतलेल्या आहेत, मिळालेल्या. 16 72, 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 49, नंतर 9 चोक 36, 36 दोन्ही 72, नंतर 3, नंतर नंतर 8 चोक 32, 32 दोन्ही 64 प्लस त्याच्यामध्ये आपण 81 ऍड केले 145. नंतर इकडची जी स्टेप आहे 9 7 63, 63 गुणिले 2 112 अधिक 64 190. इथं आपल्याला सर्व या बॉक्स मध्ये संख्या मिळालेल्या आहेत. तर बघा, 6 दशाला दशिकेची ही जी शेवटची संख्या ही 6 दशाला दशे 2 अधिक 1 इथं 3 घ्यायचं, 2 अधिक 1 3, नंतर 7 आणि 5 12, इथं 12 आहे, 12 आहे, 2 इथं 3 ते चुकून झालं. 7 अधिक 5 किती 12, 12 शीला 2, हातचा आला 1. पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहायचं. 14 आणि 1 15, 15 आणि 0, 15 आणि 0 किती होते 5, 15 सॉरी 15 आणि 0 किती होते 15च. तर 5 1 कॅरी पुढच्या संख्येच्या डोक्यावर, म्हणजे 20 आणि 1. आता बघ, हे पुढची जी संख्या आहे 20 अधिक 1, 20 अधिक 1 21, 21 ला 1, हातचे आले 2. पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहायचे. 19 वर लिहिले. लक्षपूर्वक बघा. 19 आणि 2 20, 21, 21 आणि 2 बघा, ही पुढची संख्या याच्यामध्ये केली मी बाण केलेला आहे. 19 आणि 2 21, 21 आणि 2 23, 23 ला 3, हातचे आले 2. 11च्या डोक्यावर आपण हातचे लिहिले. 11 आणि 2 13, 13 शीला 3, हातचा आला, हातचे आले हे बघा. 11 आणि 2 13, 13 आणि 9, 13 आणि 9 बघा. 11 आणि 2 13, 13 आणि 9 किती होते 22, 14 15 16 17 18 19 20 21 22, 13 आणि 9 22, 22 ला 2, हातचे आले 2 बघा. 2 मी या 4च्या संख्येवर लिहिले. 4 आणि 2 6. याचं आपल्याला उत्तर मिळालेले आहे. काळजीपूर्वक बघा, व्हिडिओ नसेल समजला तर डबल एकदा बघा. तर बघा, संख्या आपल्याला तशा तशा आपण लिहिल्या आहे. सर्व संख्या मिळाली 62 315 236 याचं उत्तर आहे. तर हे आपल्याला उत्तर मिळालेले आहे. आपण याला दुसऱ्या पद्धतीने करू शकतो बघा. जे नेहमीच माझा व्हिडिओ बघतील त्याला समजेल, पण जे पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ बघून घ्या आणि गणिताची प्रॅक्टिस करा. तर बघा, माझ्या ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन नोट्स नसतील घेतल्या त्या नोट्स घ्या. याच्यामध्ये आपण ही जी स्टेप आहे ती आपण ह्या पद्धतीने जाऊ शकतो. म्हणजे अगोदर आपण 4चा वर्ग केला, नंतर 9 चोक 36, सरळ जाता येते, उलटे जाता येते, असं कसंही जाता येते, काय अडचण नाही. जसं तुम्हाला सोपं जाईल तसं. पण मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने करता येते. 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49, नंतर आपण ह्या स्टेप बघितल्या. व्हिडिओ डबल बघा, नाही तर व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला डबल समजून सांगितलं तर. याचं उत्तर आपल्याला मिळालं आहे. जे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही ह्याच्या नोट्स नसतील घेतल्या तर ह्याच्या नोट्समध्ये सर्व ह्या अशा स्टेप बाय स्टेप दिलेल्या आहे. फक्त 99 रुपयामध्येच याच्या नोट्स आहेत. त्या तुम्ही काळजीपूर्वक घ्या आणि लक्ष द्या. कधी कधी काय होतं, इथं इथं एकच अंक येते. जिथं एकच अंकाला तिथं लेफ्ट साईडला 0 घ्यायचं. इथं एक अंकाला लेफ्ट साईडला 0 घ्यायचं. कधी कधी आता 2 अंक आले, घाबरायचं नाही, काळजीपूर्वक गणित करायचं. तर बघा, 600 ह्याचं आपल्याला उत्तर आलेलं 78 94 गुणिले सॉरी 78 94चा वर्ग आपला किती आलेला आहे 62 315 236 आपलं याचं उत्तर आले. तुम्ही आपण कॅल्क्युलेटरवर चेक करू शकतात, पण याची प्रॅक्टिस लागेल. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये गणित नव्हतं दिलं, तर हे गणित आपल्याला करायचे 874 याचा वर्ग करायचा आहे, कॉमा 71 याचाही वर्ग करायचा आहे, याचाही वर्ग करायचा आहे आणि हे गणित करायचं आहे. हे गणित करायचं आहे. 4 मागे दिले नव्हते 4 अंके. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथं इथं जी संख्या आहे, आता 96 समजा हे उदाहरण आहे, हे तुम्हाला हे गणित आहे. आता इथं 96 31 851 आला. आता इथं काय वर 3 अंकी संख्या आणि खाली 4 अंकी संख्या. इथं काय घ्यायचं लेफ्ट साईडला 0 घ्यायचं, म्हणजे आपलं बरोबर अशी जोडी जमती. वर 2 अंकी संख्या आहे तर काय करायचं, समजा वर 4 अंकी संख्या आहे, खाली 2च अंकी संख्या, मग काय करायचं 2 0 घ्यायची. 2 0 म्हणजे त्या सोबत संख्या बघा, 9 ची जोडी 6 9 0 6 0 3 5 1 1 अशी जोडी जमली पाहिजे. म्हणजे वर 4 खाली 4. एक 2 अंकी संख्या असली तर 2 अंकी कमी तर
एक झिरो घ्यायचा. समजा 2 अंक 96 31 गुणिले तर 2 झिरो. आता इथं 3 अंकी आहेत तर एकच झिरो घ्यायचा असं. तर मग हे गणित आपण तुम्ही करायचं आहे. हे जर तुम्ही गणित नाही केलं तर तुम्हाला गणित येणार नाही. त्याच्यामुळे गणिताची प्रॅक्टिस लागते. हे गणित करायचे कमीत कमी एका गणिताचे कमीत कमी 10 ते 15 गणित सोडवणे झाले पाहिजे. आणि ते सोडवले आपण कॅल्क्युलेटर चेक करू शकतो. कॅल्क्युलेटर चेक करायची आणि बघायचं, चुकलं तर डबल करायचं. हे थोडंसं गणित बोर जाते, पण तरी पण बघा प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला सर्व गणित जमून जातील. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन नोट्स नसत्याल घेतल्या तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो माझा. त्या 99 रुपीज मध्ये नोट्स घ्या. माझा स्कॅनर आहे. हे बघा, या आधीचे आपण गणित बघितलेले आहेत. बघा, हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8793535694. ह्या मला मेसेज करा, मी तुम्हाला नोट्स पाठवेल. फक्त 99 रुपयामध्येच ह्या नोट्स आहेत. मॅजिक मॅथ कोर्सच्या नोट्स फक्त 99 रुपयात आहेत. तर ह्या ज्या आहे, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. लाईक केल्यावर माझा विश्वास वाढतंय. जर काही समजला नसेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकतात. आपल्या मित्रांना शेअर करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणखीनही आपण याच्या ट्रिक्स बघणार आहेत. आणखीन पण आपण दुसरे गणित बघणार आहेत. तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ठीक आहे. थँक्यू.